मी आणलं होतं जावयासाठी गिफ्ट. काय ते बघायला भेटेल तुम्हाला पुढे. त्यानंतर सकाळी सकाळी आज मी ते वाटण वगैरे वाटून घेत होती, कारण की मला जायचं होतं मामाकडे. आज होतं त्यांच्याकडे श्राद्ध, त्यासाठी मला जायचं होतं मामाकडे. त्याआधी मी माझी सगळी तयारी वगैरे करून घेतली, अर्णवला रेडी केलं आणि आम्ही निघालो मामाकडे जायला. तिकडे गेल्यानंतर त्याची मामा कशा सेवा वगैरे करताय. त्यानंतर इथे सगळ्या मामींचं चालू होतं स्वयंपाक करणं. दोन्ही मामी स्वयंपाक करत होत्या आणि आमची माई बसलेली आमच्याशी गप्पा मारत. इथे मस्तपैकी मामींनी पातोड्या केलेल्या सगळ्यांना आवडतात. मस्तपैकी त्या कटिंग वगैरे करून घेतल्या आणि आम्ही जेवायला बसलो. ते अर्णव आणि रुद्र बघा चॉकलेट खाऊन जी ग्रीन झाली ती दाखवत होते आणि मामी जेवण वगैरे घेतलं मस्तपैकी. आणि इथे आणलं होतं मम्मीने गिफ्ट. जावयाचा बर्थडे होता म्हणून. काय ते कळेल तुम्हाला. तिने आणलं होतं एक. Yes, now we are going to open it. You don't know English. तिने आणलं होतं पपी हाऊस. त्याचं ओपनिंग करत होते. असं गिफ्ट निकेतसाठी नव्हतं, तर अर्णवसाठी आणलं होतं. किती दिवसांनी मम्मीला ते आणायचं होतं आणि आमच्या लहानपणी हे सगळं असं होतं ते आणायचं होतं त्याने. सो गिफ्ट वगैरे ओपन केलं, त्याचं ट्रायल पण केलं, त्यात पैसे वगैरे टाकून बघितले. त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो बाहेर बर्थडे सेलिब्रेशनसाठी. ते केक वगैरे घेऊन झाला होता आणि आम्ही गेलो होतो मस्तपैकी जेवायला बाहेर. सो बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करून घेत. अर्णव मस्तपैकी तंदुरी वगैरे एन्जॉय करत होता. घरचं जेवण ह्या मुलांना तिखट लागतं, पण बाहेर गेल्यानंतर सगळं काही छान आहे, टेस्टी आहे असं बोलतात. आणि ते कितीही तिखट असू दे पण ते आवडीने खातात. आंबट आहे. हे जेवून वगैरे आम्ही थोडं फोटोशूट वगैरे केलं, केक कटिंग केला मस्तपैकी. आणि घरी येत होतो तर येता येता मस्तपैकी दुर्गाडीला बघितलं, तर इथे मस्त पाळणे वगैरे आले होते दुर्गाडीला, जे की 2 दिवसांनी भारी वाटणार आहे इकडे. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.